नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बातें. मित्र हो, एपिलेप्सीच्या आजारामध्ये काय काय तपासण्या केल्या जातात हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये आम्ही काही गोष्टी बघतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पेशंटची हिस्ट्री. पेशंटला झटका कसा आला, किती मिनिट चालला, कुठल्या भागात चालू झाला, झटका यायच्या अगोदर पेशंटला काही त्रास होत होता का वगैरे. हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला अंदाज येतो की पेशंटच्या मेंदूच्या नेमक्या कुठल्या भागामध्ये प्रॉब्लेम असू शकेल. मग हे झाल्यानंतर आम्ही काही तपासण्या करतो. सुरुवातीला आम्ही ब्लड टेस्ट करतो आणि ब्लड टेस्टमध्ये पेशंटची शुगर कशी आहे, सोडियम किंवा कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची लेवल कमी आहे का, हे सगळं चेक करून बघतो. कारण ह्या गोष्टी जर फरक पडल्या असतील तर पेशंटचा फिट्स येण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. आणि हे झाल्यानंतर ब्रेन स्पेसिफिक अशा 2 महत्त्वाच्या तपासण्या केल्या जातात. त्यातली पहिली तपासणी आहे म्हणजे EEG, इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. या टेस्टमध्ये मेंदूच्या ज्या विद्युत लहरी आहेत त्याचा अभ्यास केला जातो, सखोल अभ्यास केला जातो. मेंदूवर, डोक्यावर विविध जागी इलेक्ट्रोड्स लावून मेंदूच्या ज्या लहरी आहेत त्याचा स्टडी केला जातो. जसा आपण ECG काढतो हृदयासाठी, तसा ब्रेनसाठी EEG केला जातो. आणि या EEGमध्ये ब्रेनच्या नेमक्या कुठल्या भागात गडबड आहे हे आम्हाला कळून जातं आणि त्याच्यावरनं आमची औषधं ठरतात. दुसरी आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची तपासणी म्हणजे MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. काही केसेसमध्ये CT स्कॅन केला जातो, पण MRI हा थोडा जास्त स्पेसिफिक आणि उपयुक्त मानला जातो. तर MRIमध्ये मेंदूमध्ये गाठ आहे का, जंतू आहे का, मेंदूला नीट रक्त पोचतंय का, कुठं काही इजा झालेली आहे का, जुना व्रण आहे का, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि ह्या सगळ्या फाइंडिंग्सवर म्हणजे पेशंटच्या रक्ताच्या तपासणीत काय आहे, EEGत काय आहे आणि MRIत काय आहे हे पाहून औषधांची चॉईस केली जाते. पण काही पेशंट्समध्ये हे सगळं नॉर्मल येतं तरी देखील पेशंटला फिट्स असतात. मग अशा सिच्युएशनमध्ये देखील पेशंटने कॉन्फिडंट होऊन स्वतःहून काही ठरवायचं नसतं. नेहमीच डॉक्टरांचा सल्ला मानायचा असतो आणि त्यांनी सांगितलेला कोर्स व्यवस्थित पूर्ण करायचा असतो. लक्षात ठेवा मित्र हो, फेफरे एपिलेप्सी हा कम्प्लिटली ट्रीटेबल आजार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही फक्त जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन स्वतःची सगळी लक्षणं सांगायची आहेत, योग्य त्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार उपचार घ्यायचे आहेत. स्वतःची काळजी घ्या, जागरूक राहा. नमस्कार.